होती काय? देव सपान मुक्तबाई एकनाथ नांदेव तुका. रामकृष्ण हरी माऊली, माझ्याकडे आहे इबिताचा खडा. आता या इबिताच्या खड्याचं मी काय करते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर हो, आषाढी एकादशी तर ऐतवारीच झाली, म्हणजेच आपल्या रविवारीच झाली हो. पण या वारीचा नाद काही मनातून जाय नाही बघा. सारखं मनात येतं की पंढरपुरात दर्शन घेऊन झाल्यानंतर काही वारीविषयी किंवा वारकऱ्यांविषयी किंवा पालख्यांविषयी अपडेट मिळू दे. कारण गेल्या 15 दिवसात आपण मोबाईलवर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर किंवा टीव्हीवर, न्यूजवर कुठेही वारीविषयी दाखवत असेल तर लगेच थांबतो किंवा क्लिक तरी करत होतो. पण आता तसं काहीच नाही. असो, हा व्हिडिओ खरं तर आषाढी एकादशीच्या अगोदरचाच आहे. कारण आजकालच्या शाळेत प्रत्येक सण साजरा करतात व मुलांनाही त्यानुसार गेटअप करून बोलवतात. त्यापैकीच एक हा आषाढी वारीची लहान मुलांची पालखी निघते ना, ती मला खूप आवडते. आणि असं वाटतं की अरे, आपण शाळेत होतो ना तेव्हा का असं काही होत नव्हतं. खरंच तुम्हाला सुद्धा असं वाटतं ना. गुरुच्या शाळेत सुद्धा ना आज त्याला वारकरी बनवून बोलवलं होतं. मग त्याचीच तयारी चालू होती आणि त्यासाठीच वारकऱ्यांचा गंध लावायला मी तो इबिताचा खडा घेतला होता. असं होतं या इबिताच्या खड्याचं कारण. मलाच विश्वास बसत नाही माझ्यावर की सुरुवातीला मी यूट्यूबवर बोलताना एवढी घाबरत होते, परंतु आता तुमच्यासोबत एखाद्या विषयावर बिनधास्त बोलू शकते. तेही तुमच्या प्रेमामुळे आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळे शक्य झाले. आज गुरुला वारकरी बनवायचं होतं म्हणून माझी सकाळी सकाळी खूपच घाई चालू होती. तशी तर रोजच चालू असते, पण आज ना जास्तच होती. आदल्या दिवशी मी जरा प्रिपरेशन करून ठेवली होती, पण तुम्ही बघा ना, कितीही आदल्या दिवशी प्रिपरेशन करून ठेवा, पण असं काही मुलांना वेगळं तयार करायचं असेल, म्हणजे स्कूलच्या युनिफॉर्म व्यतिरिक्त वेगळं काही गेटअप त्यांचं करायचं असेल तर खूपच जास्त घाई होते. आणि त्यात आज पालखी असेल तरीही स्कूल बॅगेला सुट्टी होती, परंतु टिफिन आणि बॉटल मात्र आणायला सांगितली होती. तेव्हा एक क्षण मनात आलं, लोक वारकऱ्यांसाठी किती काय काय करतात, पंक्तीच्या पंक्ती घालतात, तसं स्कूलवाल्यांनीही या छोट्या वारकऱ्यांसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे होतं ना. कारण हे छोटे वारकरी असं खाऊन खाऊन किती खाणार होते. हे फक्त फीस भरमसाठ घेतात. असो, आज माझे छोटे साहेब ना मस्त छोटे वारकरी झालेत. आणि हे आपले वारकरी तुम्हाला आवडले का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरंच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. गुरुला आता मी जो धोती कुर्ता घातलाय ना, तो धोती कुर्ता मी मिशोवरून मागवला होता. आणि मिशोच्या कपडे ना मला आजकाल खूप आवडायला लागलेत, कारण खरंच खूपच छान मिळायला लागलेत. मागच्या वर्षीच मी गुरुला ना कुर्ता पायजामा घेतला होता आणि तो लोकल मार्केटमधून घेतला होता, परंतु तो 500च्या खाली मला भेटला नाही. आणि हा जो धोती कुर्ता मी मिशोवरून मागवला होता ना, हा फक्त आणि फक्त 200 रुपयाला मिळाला होता. आणि त्याच्यासोबतच याला काय तुम्ही म्हणता, आम्ही तर याला साफा म्हणतो, मला वाटतं हा साफाच म्हणतात याला. आणि तो साफा देखील याच्यासोबत मिळाला होता आणि तो खरंच एकदम मस्त वाटत होता. मागच्या वेळेस म्हणजे आम्ही हडपसरला जेव्हा पालखी पाहायला गेलतो तेव्हा मी त्याला गळ्यात घातला होता, म्हणून मग म्हटलं आता यावेळेस असा कमरेला वगैरे ट्राय करावा. आणि तो व्यवस्थित राहण्यासाठी असं पाठीमागून पिन लावली होती, पण आता साहेब किती ठेवतात ते त्यांनाच माहिती. आणि मला आधीच म्हणजे उशीर झाला होता, इशू सुद्धा इथे त्याचा आवरून आला होता. आणि हे साहेबांचं असं काही ना काही मस्ती करायची चालू होती. रोजच त्याचं तसं असतं, परंतु असं आवरायच्या वेळेस खरंच खूप वैताग येतो. कधी कधी वाटतं ना, अरे जरा म्हणून सुद्धा शांत नाही आपलं हे कार्ट. बाकीच्यांचे लेकरं किती शांत बसत असतील, परंतु ना ज्या त्या आयांनाच माहिती की खरंच त्यांचे पोरं कसे आहेत ते. प्रत्येकच आईला म्हणजे तसं वाटत असतं. आईचं मन बघा ना कसं असतं. कधी कधी वाटतं आपलं लेकरू खूपच गरीब आहे आणि कधी कधी वाटतं की आपलं लेकरू खरंच खूपच कडकड आहे असं. आणि मग अशा प्रकारे त्याला जरा ओरडून एका जागेवर शांत बसवलं, मस्तपैकी पावडर वगैरे अगोदर थापून घेतली. आणि जी माझ्याकडे मोठी आपली सेफ्टी पिन असते ना, तशी सेफ्टी पिन होती. मग त्यानेच म्हटलं त्या इबिताच्या खड्याचं जे मी अगोदर गंध वगैरे बनवला होता तो लावून घ्यावा, म्हणजे जरा व्यवस्थित लागेल. पण त्या अगोदर आवरताना साहेबांचे नाटकं चालू होते. आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपली आई किंवा आजी आपल्याला जेव्हा अशा म्हणजे आंघोळ वगैरे खसखस म्हणजे चोळून घालायची किंवा तेल वगैरे लावायची, तेव्हा आपल्याला म्हणजे वाटायचं की अरे किती तो म्हणजे वैताग देतात, त्रास देतात वगैरे. पण जेव्हा आपण आईच्या भूमिकेत येतो ना तेव्हा आपण सुद्धा तसंच करतो आणि आपलं बालपण बरोबर आपल्या लहान मुलांमध्ये शोधत असतो. किंवा एक वेळेस असं मनात येतं सुद्धा की आपल्या आई किंवा आजी आपल्याला असं करत होते तेव्हा आपण किती चिडायचो, आणि आता आपण सुद्धा त्यांना म्हणजे आपल्या मुलांना तसंच करतोय.
म्हणून ना कधी कधी हसू सुद्धा येतं. आणि अशा प्रकारे आता या साहेबांचं असं मस्तपैकी आवरून झालं होतं. मग त्याला गंध लावायला घेतला. माझं तर तसं काहीच आवरलं नव्हतं, म्हणून मग म्हटलं की अगोदर यालाच म्हणजे याचं सर्व आवरून याला शाळेत सोडवून यावं आणि नंतर परत स्वतःचं आवरावं. कारण आम्हाला पालकांना सुद्धा स्कूलवाल्यांनी शाळेत यायचं असेल तर म्हणजे जे इच्छुक असतील त्यांना बोलवलं होतं. आणि जास्त दूर नव्हतं, जवळच्याच विठ्ठल मंदिरात त्यांची पालखी जाणार होती. आणि तसंही प्रत्येक गावोगावी विठ्ठलाचं मंदिर असतंच, म्हणून मग यांच्या निमित्ताने आपण पण जाऊन यावं म्हणून ठरवलं. आणि मग तो आल्यानंतर म्हटलं की जे काय असेल ते आपलं आवरून घ्यावं. अशा प्रकारे आता घरच्या घरीच यांना वारकऱ्याचा गंध लावायचा प्रयत्न केलाय. जमलंय का नाही तेवढं नक्की सांगा. म्हण हा आता या छोट्या वारकऱ्याला तर तयार केलं, परंतु ना वारकऱ्याची टोपी काही डोक्यावर राहीना, वाऱ्याने सारखीच उडून जाते. आता शाळेत काय करतोय काय माहिती. आणि टिफिन भरायला घेतला. आता जे मला म्हणजे माहिती नाही त्याला बीन्स म्हणतात का नेमक्या चवळीच्या शेंगा म्हणतात, पण तेव्हा आणल्या होत्या. मग त्याचीच भाजी केली ती दोघांना, कारण माझा तर उपवास होता. मग या दोघांपुरतीच भाजी होती आणि त्या भरली तेवढी. आता खातोय की नाही माहिती नाही, म्हणून मग अशा प्रकारे आवरून हे मस्तपैकी तिन्ही वारकरी चाललेत आता स्कूलला. तिघांनाही सोडून आल्यानंतर ना माझी खरंच खूपच घाईगडबड चालू होती. कारण आज तर नेहमीपेक्षा लवकरच जायचं होतं. रोज माझं 12 वाजेपर्यंत सुद्धा काही ना काही राहिलेलं असतं, पण आज खरंच खूप लवकर आवरलं होतं. आणि याचं मला सुद्धा आश्चर्यच वाटत होतं. पण आज माझा टाइम कुठे वाचला असेल तर तो म्हणजे ब्रेकफास्ट करण्यात. कारण त्या दिवशी ना म्हणजे माझा उपवास होता, म्हणून पटकन चहा पिऊन स्वतःला ना मोबाईलपासून होईल तेवढं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण ना नाश्ता करताना किंवा चहा पिताना मोबाईल बघणे हा माझा ना आजकाल आवडता छंद किंवा आवडता टाइम झालाय. दिवसभरात मी त्या टायमिंगची खूपच आतुरतेने वाट पाहत असते. जसे की सकाळी सकाळी हे बापलेक गेल्यावर मी कधी एकदा माझं आवरून नाश्ता करायला बसते, किंवा मग इव्हिनिंगला आपलं घर वगैरे सगळं झाडून आवरून कधी एकदा चहा बनवते आणि तो घेऊन मोबाईल घेते. असं होतं माझं कधी कधी. आणि तुम्ही सुद्धा असंच करता का की मी एकटीच अशी, हे सुद्धा म्हणजे कधी कधी प्रश्नच पडतो मला की अरे आपणच म्हणजे असं मोबाईलसाठी एवढे वेडे झालो आहोत का. आणि सर्व आवरून आम्ही पोहोचलो इथे मंदिराजवळ. आणि इथे बघा, हे झूम करून दाखवते तुम्हाला आपला छोटा वारकरी ना जायच्या अगोदर कसा दिसत होता आणि इथं आल्यानंतर काय अवतार करून घेतलाय. ही जी दादा कोंडके स्टाईल टोपी करून बसलेला दिसतोय ना तो आहे गुरु, आणि त्याच्या बाजूला आहे दिदू. आणि बघा जायच्या अगोदर एवढं मस्त आवरलं होतं, नंतर असा अवतार केलेला होता. मग त्यांना भेटून नंतर परत आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात इथे पाया पडून घेतलं आणि त्यांना घेऊन परत घरी आता रिटर्न जाणार आहोत. तर आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.